अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। गुरुवारच्या दिवशी हे काम केल्याने रात्रदिवस प्रगती होत जाईल। कुटुंबात खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहे, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यांच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात, प्रगती होत नाही किंवा नवरा बायकोची सतत भांडणे होत राहतात, घरातील मुलं ऐकत नाही किंवा अभ्यास करत नाही, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या आहेत। घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, त्याला त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही। तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही, कितीही प्रयत्न केले, कितीही उपाय केले तरी सुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही। गुरुवारी करायचे आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरु हा ग्रह हा मजबूत होतो। बहुसप्ती देवाचा गुरुवार हा वार असतो, त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात। ज्या अडचणीचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात, भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते। तसेच नवरा किंवा मूल आपलं सर्व ऐकू लागतात। ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळत। घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते, घरात सुख समृद्धी निर्माण होते, घरात वातावरण हे सकारात्मक बनते, घरामध्ये मानसिक कामाला यश मिळते, तुमचे जे काम आहे त्यांच्यामध्ये यश मिळते। कारण कोणतेही घरचा पाया, कोणतेही घरचे मजबूती कारण या घरातील महिला असतात। जर घरातील महिला या सकारात्मक विचाराच्या असतील त्या घरची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्यांचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला हा होत असतो। कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घरचे हे वाईट व्हावे। प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रदिवस या झटत असतात। आपल्या घरची प्रगती कशी होईल याचा विचार घरातील महिलेच्या मनात असतो। आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे। यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे। त्या वाटीभर तांदूळमध्ये थोडेसे हळद आणि थोडे पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्या पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घरच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत। गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। यामुळे काय होते ते जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं। त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो। गुरुग्रह बहुसप्ती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचे जाणवत असतात। दुसरा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे। जसे की हरभऱ्याची डाळ असेल त्यांच्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थांचे सेवन हे करायचं आहे। या उपायाने देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। ज्योतिषशास्त्र अनुसार हे सुद्धा असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचे वेगळे असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित
आहे. तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुटुंबातील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. गुरुवारी केलेले उपाय हे पूर्ण होऊन जातात. त्यांच्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाही. आता तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडेसे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि थोडे बेसन पीठ घ्यायचे आहे. गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ हे 1 चमचाभर घेतले तरी चालेल. त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायचे आहे आणि हे पीठ चांगले मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचे आहे. यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो. तुम्हाला तर माहीतच असेल की गाईच्या पोटात 33 कोटी देवांचा वास असतो. त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूपच असे पुण्यफळ आपल्याला मिळते. हळूहळू आपली प्रगती होत जाते. आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्याला आता चांगली बदल घडू लागले आहे. जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे, त्याचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल. विवाहाचा योग लवकरात